बस एक तक्रार आहे की सासूबाई काही करू देत नाहीयेत किचनमध्ये, बस तू मी म्हणेल तेच करायचं असं त्यांचं एक असतं, किंवा त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच पार पाडायच्या आहे. विशेष तसं कळत नाही, पण आईचं काहीतरी काम आहे एवढं तिला कळतंय. तेवढी सवय झाली आहे की कैलासचं काही काम आलं ते बघितलं की यात बाबा आहेत, यात आई आहे, एवढं तिला कळतं आता सध्या. मालिका जेव्हा बघाल तेव्हा ते सगळं एकच मालिका म्हणून दिसेल, पण याच्यातही काही कप्पे आहेत. आधी कप्प्याकप्प्यानी आम्ही सगळे तुमच्या समोर येऊ आणि मग हे एकत्र हा गोफ जसा गुंफला जाईल तशी ही मालिका तुम्हाला पुढे घेऊन जात जाईल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लक्ष्मी निवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि त्यातलं एक असं गोड कपल माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त मजेत. मी मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. काय सांगाल, एक वेगळ्याच धाटणीच्या भूमिका आम्हाला पाहायला मिळतात, त्या रिलेटेबल पण आहे. तर तुमच्याच भूमिकेबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? सांग, तू आधी सांग. नमस्कार, आम्ही लक्ष्मी निवासमधून मी संतोष आणि ही वीणा तुम्हाला भेटायला येतोय. संतोषबद्दल सांगायचं म्हटलं तर हा या घरातला सर्वात मोठा मुलगा आहे, लक्ष्मी आणि निवासचा. आणि त्याने लहानपणापासून आपल्या आईबाबांचं स्ट्रगल बघितलं आहे. त्यांची स्वप्न पूर्ण अजूनही झालेली नाही आहेत. त्यामुळे हा थोडासा कंजूस आहे. हा थोडासा आपला जो काही प्रॅक्टिकल हिस्सा आहे तेवढा दिला की आपण त्या बाकी जबाबदाऱ्यांपासून पळणारा माणूस आहे. आणि स्वतःची विभक्त होऊन राहूया, आपलं घर करूया, अशा एका थोड्या अशा विचारांचा हा माणूस आहे. जशी माणसं आपल्या समाजात आजूबाजूला असतात, विचार करतात. वीणा एक खूप साधी, भोळी म्हणायला हरकत नाही. भोळी अशी खूप भोळी नाही, पण तिला फार घेणं देणं नाहीये कोणाशी. बस आपलं घर, आपलं कुटुंब, सासूबाई, नवरा, मुलगा आणि काय चहात आज काय भाजी बनवायची आहे यात रमणारी वीणा आहे. आणि ती खूप पॉझिटिव्ह आहे. बस एक तक्रार आहे की सासूबाई काही करू देत नाहीयेत किचनमध्ये, बस तू मी म्हणेल तेच करायचं असं त्यांचं एक असतं, किंवा त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच पार पाडायच्या आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यावरही जबाबदारी त्यांनी टाकावी. काय बनवायचंय वीणा, मला विचारावं. सो असं होत नाहीये. तेवढीच एक आयुष्यात तिच्या तक्रार आहे आणि त्यावरच तिला ताबा हवा आहे, किचनवरच. पण आता ह्या कंजूस स्वभावात कुठेतरी येऊन सेव्हिंग जास्त होणार आहे असं वाटतं. कंजूस सेव्हिंग आहे त्याचं, सेव्हिंग खूप आहे त्याचं. आणि ती एक पेटी आहे सिक्रेट. त्याचं त्या सेव्हिंग बरोबर एक वेगळं रिलेशन पण आहे. ते या मालिकेतून तुम्हाला नक्की बघायला मिळेल. पण लक्ष्मी निवास एक स्वप्नपूर्ती आहे, तर कोणती स्वप्न आता पूर्ण करायची? प्रत्येकाची या लक्ष्मी निवासामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नपूर्तीकडचा हा प्रवास आहे. स्वतःच्या आयुष्यात, खऱ्या आयुष्यात कोणतं स्वप्न पूर्ण करायचं? बरीच. म्हणजे आता हे लक्ष्मी निवास सुरू झालंय, ते सक्सेसफुल करायचंय, लाईफ सक्सेसफुल करायचंय आणि हे सतत काम करत राहायचंय, सुदृढ राहायचंय. ही स्वप्न आहेत. खूप काम करायचे, खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचेत आणि फिल्म्स करायचेत. सगळ्यात मोठं स्वप्न आहे माझं, फिल्म्समध्ये खूप काम करायचं आहे. आणि वैयक्तिक आयुष्यात म्हणशील तर यारासाठी पण खूप गोष्टी करायच्या आहेत. आत्ता एक सुरुवात आहे. बस तिच्या स्वप्नांमागे धावायचं आहे. पण याराचा विषय निघाला तर सेटवर आणलं अजून दिलं? खूप कमीदा आली आहे, कारण अंतर जास्त आहे. कदाचित मी ठाण्यात शिफ्ट झाल्यावर तिचं फ्रिक्वेंटली येणं होईलच, पण आता सध्या जास्त नाही येणं. प्रोमो दाखवल्यावर तिच्या हावभावून काहीतरी रिएक्शन झाले? अजून विशेष तसं कळत नाही, पण आईचं काहीतरी काम आहे एवढं तिला कळतंय. तेवढी सवय झाली आहे की कैलासचं काही काम आलं ते बघितलं की यात बाबा आहेत, यात आई आहे, एवढं तिला कळतं आता सध्या. किती छान. पण आता या भूमिकेतली एखादी आवडती गोष्ट आणि एखादी न आवडती गोष्ट कोणती वाटते? नावडती अशी काही नाहीये. आवडती गोष्ट म्हणजे ही अख्खी भूमिका, या भूमिकेचं, या मालिकेतल्या इतर पात्रांबरोबर असलेलं रिलेशन, त्यांच्याबरोबरचं संभाषण, हे सगळं आवडतंय. गप्पा गोष्टी, शूटिंग, रोजचं काम करणं, रोज वेगवेगळ्या मूड्सचे सीन्स करणं, हे सगळं आवडतंय. येस, आवडतं म्हणजे सगळंच. हा म्हणाला तसं शूटिंग करणं आणि कॅरेक्टरचं म्हणशील तर तिला सगळं आवडतंय. कपडे घडी करण्यापासनं, लादी पुसण्यापासनं, किचनचं प्रत्येक काम करण्यापर्यंत तिला सगळं आवडतंय. नावडतं एकच आहे की तिची सारखी कुरकुर असते. ती वैयक्तिक वीणा म्हणून ठीक आहे, पण मीनाक्षी म्हणून ती मला नाही आवडणार. पण लक्ष्मी निवास एक खूप मोठं कुटुंब आहे, तेवढीच मोठी स्टारकास्ट बघायला मिळते. आम्ही सगळ्यांना बघून शॉक आहोत. अरे हे पण आहे, अरे हे पण आहे, हे असं कपल आहे. खूप रिलेटेबल आहे. एवढ्या सगळ्यांसोबत काम करताना सेटवर काय वातावरण असतं आणि किती मजा येते. ही महामालिका आहे, तसं हे महाकुटुंब आहे. झी मराठीने हा चान्स आम्हा प्रत्येक कलाकाराला या कुटुंबाचा भाग होण्याचं दिलंय. त्याबद्दल आम्ही खरंच झी मराठीचे खूप आभारी आहोत. आणि
आणि खूप छान वाटतंय. आम्ही एकत्र काम करतोय. खरं तर काही तुम्ही मालिका जेव्हा बघाल तेव्हा ते सगळं एकच मालिका म्हणून दिसेल, पण याच्यातही काही कप्पे आहेत. आधी कप्प्याकप्प्याने आम्ही सगळे तुमच्या समोर येऊ आणि मग हे एकत्र हा गोफ जसा गुंफला जाईल तशी ही मालिका तुम्हाला पुढे घेऊन जात जाईल. सगळे खूप छान माणसं आहेत. सगळ्यात आधी तर ऍक्टर सगळेच असतात ऍक्टर, पण सगळीच माणसं नसतात. पण यात सगळी माणसं आहेत, उत्तम ऍक्टर आहेत. सो सुरुवातीला हर्षदा ताईला बघून मला असं झालेलं, तुषार दादांना बघून बापरे यांनी एवढं काम केलंय. त्यांना मी खूप लहानपणापासून पाहिलंय आणि खूप काय म्हणतात क्वालिटी काम त्यांनी केलेलं आहे. सो एक ते प्रेशर होतं. पण जेव्हा आम्ही भेटलो, सीन केले, वर्कशॉपला भेटलो, तेव्हा अजिबात त्यांनी असं जाणवू दिलं नाही की अरे हे काय आत्ताची मुलं आहेत वगैरे. ते उलट आमच्या वयाचे होऊन आमच्यासोबत मज्जा करतात. हर्षदा ताई असू दे किंवा आम्ही सगळेच मुलं खूप धमाल करतो आणि ती धमालच कदाचित वर्कआउट होते. होपफुली हे सगळं स्क्रीनवर वर्कआउट होणार आहे, आमची मजा मस्ती. पण आईबाबांचं कोणतं स्वप्न आता पूर्ण करायचं ठरवलं? मी तशी काही स्वप्न पूर्ण करत आलोय. अजूनही त्यांची काही स्वप्न आहेत. म्हणजे आता एक साधं सांगायचं झालं तर आमची काही शेत जमीन आहे, त्यामध्ये शेती करणं गरजेचं आहे. कारण गेल्या बराच काळ ती पडीक आहे. तर आत्ता जर का रिसेंटली काही कम्प्लीट करायचं असेल मला तर ते करायचं आहे, एक सांगायचं. आई बाबा म्हणून कोणते स्वप्न आता पूर्ण करायचे? बस तिला छान मोठं करणं, तिला सक्सेसफुल करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, माणूस म्हणून घडवणं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. सो या कामातनं वेळ काढून ते तिला उभं करणं कठीण वाटते, पण करू, ते एक चांगलं स्वप्न. नक्कीच लक्ष्मी निवास सारखे तुमचीही स्वप्न जसे ते पूर्ण होणार, तुमचीही होऊ देत. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना मी संतोष आणि ही वीणा, आम्ही दोघंही लक्ष्मी निवास या मालिकेतर्फे रोज रात्री 8 ते 9 तुम्हाला भेटायला येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या टेलिव्हिजन सेट समोर थांबून आम्हाला बघायचंय फक्त आणि फक्त झी मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.